सांगलीत महाविकास आघाडीनं भाजपच्या ऑपरेशन लोटसला धक्का दिलाय आणि मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली जिल्हा परिषदेत सत्तांतर घडवून आणले. या सगळ्या राजकीय नाट्यात अनेक महत्त्वाच्या घडामोडी एकामागोमाग घडल्या. सगळ्यात आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी संपूर्ण रणनीती आखत महाविकास आघाडीला एकत्रित ठेवलं. दुसरीकडे महायुतीतच धुसफूस दिसून आली. शीतल बाबर यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला आणि तो मागे घेतला. समीकरणं बदलली. भाजपकडून अध्यक्षपदासाठी पडळकरांचा गट इच्छुक होता, मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये पडळकरांना अपयश आलं. आणखी एक महत्त्वाचा ट्विस्ट म्हणजे माजी खासदार संजय काका पाटील, जे अजित पवार गटाचे नेते आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीला राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. याशिवाय शिवसेनेचे 2 उमेदवार मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहिले आणि भाजपला अपेक्षित पाठिंबा मिळू शकला नाही. या सर्व घडामोडींचा एकत्रित परिणाम म्हणून सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता आली. एकूणच अंतर्गत नाराजी, शेवटच्या क्षणी झालेले निर्णय, क्रॉस वोटिंग यामुळे भाजपचं ऑपरेशन लोटस सांगलीत अपयशी ठरलं. काय झालं नेमकं जिल्हा परिषदेत? चला बोलूयात. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपलं स्वागत. सांगली जिल्हा परिषदेत एकूण 61 जागा आहेत आणि या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. भारतीय जनता पक्षाला 16, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 6, शिंदे सेनेला 7, काँग्रेसला 11, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 18 आणि शिवसेना ठाकरे गटाला 1 जागा, तर रयत क्रांती संघटना 1 आणि जनसुराज्य शक्ती पक्षाला 1 जागा मिळाल्या. त्यामुळे कोणत्याही पक्षाला स्पष्ट असं बहुमत मिळालं नाही. 62 पैकी 31 मतं असेल तर तुमचा अध्यक्ष तिथं निवडून येऊ शकतो, हे स्पष्ट दिसत होतं. अर्थात अध्यक्ष बसवण्यासाठी 31 सदस्यांची गरज होती. आता बघा, इथं संख्याबद्दल तुमच्या लक्षात आला असेल. जत हा आमदार गोपीचंद पडळकरांचा तालुका. एकूण 8 सदस्य इथून जे निवडून आलेत, हा गोपीचंद पडळकरांचा करिश्मा मानला जातो. शिवाय निंबवडे गटातूनही भाजपच्या बाजूने सदस्य निवडून आलेत, म्हणून 16 पैकी 9 सदस्य पडळकरांच्या गटातील आहेत आणि त्यांच्या बाजूने आहेत. त्यामुळे अध्यक्षपद भाजपकडे गेलं तर तिथं अध्यक्ष जो बसेल तो गोपीचंद पडळकर यांनाच मिळणार ते अध्यक्षपद, हे निश्चित होतं. दुसरीकडे पाहिलं तर सुहास बाबर यांच्याकडे शिवसेनेच्या 7 पैकी 6 सदस्य त्यांचे स्वतःचे निवडून आलेत. अशा परिस्थितीत पडळकरांसोबत जाण्यास सुहास बाबर यांनी विरोध दर्शवला होता. त्यामुळे शिवसेना या गटाला गोपीचंद पडळकर यांचा अध्यक्ष बसू द्यायचा नव्हता. म्हणून जिल्हा परिषदेत शिवसेनेनं तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. सुहास बाबर आणि तानाजी पाटील यांनी सुरुवातीपासूनच भाजपला पाठिंबा देण्याबाबत नकारात्मक भूमिका घेतली होती. अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या वेळी शीतल बाबर यांनी अर्ज भरला होता, मात्र नंतर तो त्यांनी मागे घेतला. त्यानंतर भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं, मात्र प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी चित्र वेगळंच दिसलं. शिंदे गटाचे 2 उमेदवार अनुपस्थित राहिले. त्यामुळे जरी शिंदे सेनेचे 7 उमेदवार निवडून आले असले तरी प्रत्यक्षात भाजपला फक्त 5च उमेदवारांचा उपयोग झाला. महायुतीसोबत असलेल्या अजित पवार गटातील अंतर्गत मतभेद स्पष्टपणे दिसून आले. एका बाजूला निशिकांत पाटील आणि त्यांच्या गटाची महायुतीसोबत जाण्याची भूमिका होती, तर अजित पवार गटातच दुसरा एक गट होता, तो म्हणजे अजित घोरपडे, माजी खासदार संजय काका पाटील यांना भाजपसोबत जायचं नव्हतं. त्यामुळं या दोन्ही गटांमुळे अजित पवार गट शेवटपर्यंत वेट आणि वॉचच्या भूमिकेत राहिला. त्यामुळे सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काय घडणार याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. दुसरीकडे महाविकास आघाडीची गणितही महत्वाची होती. शरद पवार गट, काँग्रेस, उद्धव ठाकरे गटाचा 1 सदस्य असे मिळून बऱ्यापैकी 29 आकडे येत होते. 2 ते 3 मतं कमी पडत होती. त्यामुळे अजित पवार गटाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न जयंत पाटील करत होते. रणनीती ही तशी आखली होती आणि याच पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून उपाध्यक्ष पदासाठी विद्या कुंभार तर भाजपकडून जयराज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर अजित पवार गटाकडून अध्यक्षपदासाठी प्रतिमा मोरे यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र शेवटच्या टप्प्यात हा माघारी घेण्यात आला आणि त्यानंतर समीकरणं पुन्हा बदलली. 18 मार्च रोजी सांगली जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांसाठी निवडी झाल्या आणि शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेलं राजकारण स्पष्टपणे दिसून आलं. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता पाटील या उमेदवार होत्या, तर त्यांच्या विरोधात भाजपच्या स्वप्नाली मासाळ मैदानात होत्या. उपाध्यक्ष पदासाठी विश्वजित कदम यांचे भाचे ऋषिकेश लाड यांच्या विरोधात शिंदे गटाचे शिवसेनेचे हिम्मत जाधव उभे होते. मतदानानंतर महाविकास आघाडीला 34 मतं मिळाली, तर महायुतीला 25 मतांवर समाधान मानावं लागलं. त्यामुळे अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या संगीता पाटील तर उपाध्यक्षपदी ऋषिकेश लाड यांची निवड झाली. या सगळ्या घडामोडीनंतर अजित पवार गटातील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांच्या समर्थकांपैकी काही सदस्य महायुतीसोबत गेले, तर काहींनी आघाडीला पाठिंबा दिला. यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. एकूणच भाजपचं ऑपरेशन लोटस सांगली जिल्हा परिषदेत यशस्वी होऊ शकलं नाही. गोपीचंद पडळकर आणि भाजपलाही आता धक्का बसलाय.
सुहास बाबर यांचाही स्वतःचा अध्यक्ष बसवण्याचा प्रयत्न अपूर्ण राहिलाय. अजित पवार गट अजूनही वेटिंगच्या भूमिकेत आहे. त्यांनाही अध्यक्षपदाची अपेक्षा आहे. आता पुढे अध्यक्षपदाची सूत्र कशी वाटली जातील, कोणत्या पक्षाला किती काळासाठी संधी दिली जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये अजित पवार गटाला सभापती पदावर संधी मिळण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे गटालाही सभापतीपदी मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र या सगळ्यामुळे जयंत पाटील यांच्या खेळीमुळे भाजप, चंद्रकांत पाटील जे पालकमंत्री आहेत सांगलीचे, गोपीचंद पडळकर ज्यांचे जास्त सदस्य निवडून आलेत, या सगळ्यांना धक्का बसलाय आणि सांगलीत जयंत पाटलांनी दाखवून दिलंय हे मात्र नक्की. या सगळ्या घडामोडींवर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.